आणि आता बातमी बांगलादेशमधून आहे। मोहम्मद युनूस हे बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख असतील। आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी युनूस यांच्याकडून मान्य करण्यात आली आहे। युनूस यांनी अंतरिम सरकारचं नेतृत्व करण्याचा प्रस्ताव आता स्वीकारला। त्यामुळे मोहम्मद युनूस हे आता बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार असतील। मोहम्मद युनूस कोण आहेत? बांगलादेशातील एक सामाजिक उद्योजक, बँकर, अर्थतज्ञ, नागरी समाजाचे नेते अशी त्यांची ओळख। मोहम्मद युनूस बांगलादेश ग्रामीण बँकेचे संस्थापक, गरिबी विरोधातील मोहिमेसाठी 2006 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार, युनायटेड स्टेट्स प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडमने सन्मानित, शेख हसीना यांचे कट्टर विरोधक म्हणून युनूस यांची ओळख। मोहम्मद युनूस काय म्हणाले? बांगलादेशातली लोकशाही संपली होती, निवडणुकाच होत नव्हत्या, ज्या झाल्या त्यात घोळ करण्यात आला। शेख हसीना या एक देश, एक नेता आणि एक सत्ता केंद्र बनल्या होत्या। साऱ्या देशात एकच नरेटिव्ह सेट झालं होतं। असंतोष आधीपासून लोकांमध्ये धगधगत होता। तो राग आरक्षण आंदोलनातून बाहेर पडला।